कापूर 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 तिकडे खाली वय खाली वय रे खाली वय खाली वय भुसण्या. चल तू घेणार रे घेणार लवकर लवकर प्रसाद वाटणं फटाफट. चला रबा 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 चाल द्या. थांबा ना लोक आहे जातील ना ते प्रसाद घेतला निघाले ते तयार म्हणा. थांबा म्हणा मीटिंग आहे म्हणा. सांग ना ते अलाउन्स कर ना त्याचे तू. ते उद्या जेवणाचं काय आहे काय नाही मिळतं लावा लागते ना बाबा. भुसण्या बोल रे बाबा त्याच्यात. सर्वांना नम्र विनंती मंडळातर्फे नम्र विनंती कोणी बाहेर जाऊ नये मंडपाच्या. लवकरात लवकर इथे एक सभा घेण्यात येणार आहे उद्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची. त्यामुळे कोणीही जाऊ नये सर्वांनी मंडपामध्ये थांबावे. सूचना आहे मंडळाची. महाराज धुटके आहे लवकरात लवकर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. आम्ही आता सभान किंवा काय झालं ना आता उद्या पाहू ना. आता उद्या आता काय घ्या सभान किंवा काही दिला कावऱ्या म्हणा. थांब ना रे लक्षात तुला काय गडबड आहे घरी जाजी रे. हो ना सरपंच साहेब ते सगळ्याला थांबवते बोला इकडे. मग काय चालले आपल्या घराकडे राहिलं उद्याचं. हो ना काय खाय ना काही नाही नाही नाही. थांबा रे थांबा सगळे जण. बसा बसा अध्यक्ष येऊन आले दे रे मारते आधी लवकर चला म्हणा. लवकर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराज धुटके जिथे कुठे असतील लवकरात लवकर इथे यावे. सभा सुरू होत आहे. लवकरात लवकर जिथे कुठे असतील तिथे महाराज धुटके यांनी हजर व्हावे. त्याचबरोबर लाला सचिव यांनी सुद्धा आपली डायरी घेऊन हजर व्हावे. चला आता आपलं कसं आरती झाली प्रसाद घेतला सगळं झालं. आता मी काय म्हणत होतो लारा नाही कंदील आबाजी उद्याचं काय नियोजन आहे कसं काय यायचं जेवाचं हे ते. उद्या कसं आपल्याला गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे. कसं जेवून खाऊन पाठवा लागेल ना. चांगली कसं पंगत गिंगतचं काय नियोजन आहे कसं काय केलं विचारा म्हणा. काही बदल हे ते काही नाही नाही काही बदल नाही आहे. जे आहे तेच आहे आपलं धापोळे आणि ठेचा याची आपली पंगत आहे. जास्त खर्च नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता वरण भात पोळी भाजी बुंदी जिलेबी आपलं कुठेही झालं तर हे आपल्याला काही करायचं नाही. आपल्या गणपती बाप्पाला जे आवडते ते आपण करू. आता धापोळे आणि ठेचा मस्त खरमरीत जेवण होऊन जाईल. म्हणजे टेन्शनचं काम नाही. बरं चालते ठीक आहे म्हणा. तर मग आता समजा धापोळे आणि ठेचा बरं लोकांना काही लोकांना माहित नाही धापोळे काय म्हणते तुमचे. आपलं कसं विदर्भातलं चॅनल आहे पण काही मराठवाड्यातले म्हणा किंवा इतरत्र लोक पाहिजे ना. तर नेमकं धापोळे म्हणजे काय बा हे एवढं एक शब्दात सांगून दे. धापोळे म्हणजे वर्गणीत आपण जे काही आता लोकांचे धान्य जमा केलं जसं गहू आहे ज्वारी आहे तांदूळ हे ते हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ मुंगाची डाळ. आता हे जे जमा झालेलं आहे ते सर्व दळून आणायचं आपल्याला जितकं लागते तेवढं. आणि दळून आणून ते मिक्स असलेलं जे धान्य असते त्याच्यापासून बनवलेली जी भाकरी असते त्याला धापोळे म्हणतात. आणि त्यात मस्त ओवा जिरं हे ते टाकून मीठ गीठ टाकून मस्त पद्धतशीर भाकरी बनवल्या जाते पतल्या पतल्या. आणि त्याच्यावर हिरवा ठेचा चांगला चविष्ट आणि त्याच्यावर तेलाची धार आणि निंबू याला म्हणतात धापोळे आणि ठेच्याचं जेवण. झालं मग आता मग बाकी आता समजा जेवणाचं किती वाजता करायचं आपल्याला समजा 10 वाजता ना. नाही बिलकुल बिलकुल 11 वाजता आपला पंगत बसली पाहिजे. पंगत म्हणजे कसं स्टॉलच राहील आपला बफे पार्टी सारखा. त्या स्टॉलवर आपलं धापोळे ठेचा लिंबू तेल बस एवढे आयटम ठेवले जाईल. आणि वाळणारे आम्ही जे कोणाला आम्ही सांगू त्याने तिथं राहायचं. आणि सगळ्या लोकांनी जशा पद्धतीने आपला धापोळा घेतला आपले निघाले जिथं बसाच तिथं बसाचं मोकळं चाकलं बाहेर मंडप टाकून दे ओळापाशी. आणि पद्धतशीर आपले जेवण खावणं होऊन जाईल. म्हणजे पुरी वर्गणी बचवून राहिले ते नाही का पुराच्या पुरं बिलकुल. आता ह्या वर्गणीतून आलेल्या याच्यातून खाऊ घालती ना. चला निघाले गो. बरं बरं ठीक आहे. तर मी काय म्हणतो लारा मग काही आपल्याला पात्र गित्र ताटं गिटं ते प्लास्टिक निर्मूलन असल्यामुळे काय आहे मग त्याची व्यवस्था काय घरून आणायला लागते का कसं काय. हो ते आम्ही सांगूनच राहिलो तुम्हाला. आम्ही कसं आहे प्लॅस्टिकवर खर्च करणार नाही. हो किती आहे कितीतरी रुपयाची गिलास लागते त्याच्याच्या ना आपापल्या घरून आपापल्या खिशात एक गिलास आणायचा आणि एक आपलं ताट आणायचं. तिथं आपला धापोळा घ्यायचा त्याच्यावर ठेचा घ्यायचा तेल घ्यायचं निंबू घ्यायचं आणि आपलं बाजून बसायचं. इथं कोणी कोणाला सांगणार नाही बोलावणार नाही. हे आपला देवस्थानचा सार्वजनिक कार्यक्रम आहे. सर्वांनी इथं एकत्रित यायचं आहे आणि कार्यक्रमाला सहकार्य करायचं आहे. हॅलो समजलं ना. आपापलं ताट प्लेट वाटी घेऊन येणे बस बाकी काही विषय नाही. म्हणजे हे खर्च वाचला नाही का. हो बरेच उरत येत वाटते. बरं मग नाही यावेळेस मग काय भानू ते हे आहे का पाणी मग कोणतं आपलं कॅनचं आहे का साधंच मग. पाणी पाणी चांगलं हो. पाण्याबद्दल आम्ही हगी करणार नाही कारण की शुद्धच पाणी पिणं आवश्यक आहे. याकवाचं पाणी आम्ही कॅना सांगितलेलं आहे ते वेळेवर येऊन जातील. त्याचा काही विषय नाही. तर चला मग आता धापोळ्यात झालं म्हणता. तर उद्या मग मिरच्या तुझ्या वावरातले सांगशील तू बाया धापोळे बनवते नाही का बाया तुम्ही मग धापोळ्याला पाहिजे म्हणलं जरा लवकर जा. 8 वाजता म्हणजे कसे तुम्ही सुरुवात केली की 10 वाजेला पंगत बसते. गेला आमच्या लोटून बापा म्हणलं तुम्हाला सांगून राहिली मी आताच दरवेळेच हेच आपलं रोना तापा 2-3 बाया येतात बाकीच्या बाया आपल्या जेवायच्या टाइमवर येतात. आता सांगून राहिली मी म्हणून म्हणतो ते बायाचं काय आहे तुम्ही मिळा बाबा. मग कसं म्हणसान की बाया नाही आल्या तर म्हणून म्हणलं आमच्या भरोशावर राहू नका. तुम्ही एक तर रोज मजुरीने बाया सांगा नाही तर मग काही पहा. आम्ही कसं आमचे होत नाही कारण की काही बाया येतच नाहीत अजिबात. येत नाही म्हणजे कसं काय येत नाही. अरे आपल्या सार्वजनिक गणपतीचा कार्यक्रम आहे तुम्ही म्हणता की येत नाही असं कसं काय करू राहिले तुम्ही. मग आता का रोजानं सांगता का कोणत्या बाया येतात रोजानं. सगळ्या बाया याच्यात गुतल्या रोजानं येत असते कोणी. म्हणून म्हणलं सगळ्यांना तुम्ही या. माहिती आहे का तुम्ही आता का मला बोलवणार तुम्ही घेता गॅरंटी. तुम्ही घेत असाल तर पहा मग नाही तर 3 बायाशिवाय कोणी त्या चुलखड्याजवळ येत नाही. सांगून राहिली मी आता. मग आता काय कसं करावं मग आता बाया येत नाही म्हणतात. मग आता धापोळ्याचं कसं रे बा तुमचं लारा काय नियोजन काय मग. कमी खर्च आला पाहिजे. मला बाय येते ना आता बाया तर काही येत नाही का. जाऊ दे अजून बजवून यायलाच करावं लागणार आहे बायाला नाही का. हे आयडिया करावं लागेल. तर आम्ही कसं ठरवलं आता की बा आता कोणी येते कोणी येत नाही. मग त्याच्यावर एक आम्ही इलाज काढला
की प्रत्येक कुटुंबाच्या म्हणजे जेवढा शिदा आहे हो त्याला नेऊन द्यायचा. 3 किलो म्हणा किंवा 2 किलो आपापल्या घराप्रमाणे जेवढे सदस्य आहेत त्या हिशोबानं त्याला पीठ वाटून द्यायचं आणि त्यानं धापोळे आपापल्या घरीच करायचे. म्हणजे आमचा गॅसही लागत नाही. म्हणजे पूर्ण बिलकुल त्यानं आपलं बनवून आणायचे आणि एका ठिकाणी आमच्या मंडळाच्या ठिकाणी आणून ठेवायचे स्वयंपाकगृहात. आणि तिथून मग आम्ही स्टॉल मांडू. ठेचा गीचा आमच्या घरीच करू समजा आम्ही. आणि बाकीचे समजा धापोळे सगळ्याच्या घरचे आपापले जमा झाले की 10-11 वाजता आपले पंगत बसून द्यायचे. हे पुरलं बोलला हो, हे पुरलं म्हणलं. त्याच्या आपापल्या घरी तू दहीन आणलं की आपापल्या घरी 3-4 किलो जे काय द्यायचं त्या हिशोबाने तू वाटप करून टाक. आपापल्या करा त्याला घेऊन या म्हणा. अरे वा जमलं आहे ना नाही. बरोबर आहे. हा चला झालं का मग आता सगळ्या बाया मंडळी तुमची इथं हे आता दळण आणल्यानंतर आणून देईल. त्यानंतर तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता आपापले धापोळे बनवून घेऊन यायचं आहे. आणि लारा त्याच्या घरी ठेचा गिचा हे ते बनवून त्याची आई सगळं पद्धतशीर करून देईल. बाकीचं निंबू कांदा हे ते बाकी लारा तुमची टीम काय आहे ते करून टाका. चला आता जेवणाचं आटपलं तर म्हणलं संध्याकाळच्या मिरवणुकीचं कसं काय मग आता त्याचा विषय काय? काही नाही, ते आपलं पहिल्याप्रमाणे बस आपली बैलगाडी जुतणे, आपली बैलगाडी सजवणे, त्याच्यात आपलं गणपती बसले, गणपती बाप्पा मोरया चालले आपल्या गावातल्या मोठ्या नदीच्या इकडे आणि तिकडे डोहाच्या तिथं आपलं गणपतीचं विसर्जन करणे. चला ठीक आहे. बरं आता झालं मग आता नियोजन उद्याचं. बरं आता तुम्हाला दळण दळायसाठी आत्ताच्या आत्ता घेऊन या तुम्ही लवकर. म्हणजे रातच्यात मोकळं करा आणि उद्या आपलं ते मिरच्या तोडून आणा आणि लवकरात लवकर आपलं कार्यक्रम संपन्न झाला पाहिजे असं प्रयत्न करा. बस आम्ही आता ते कट्टे घेऊन येतो. तेवढं दळण दळून द्या. सकाळी आम्ही वारातून मिरच्या तोडून आणतो, ठेचा बनवतो, सगळं व्यवस्थित करून टाकतो. मारुतीला मंडप गिंडप बाहेर टाकून देते, सगळं पट्ट्या गिट्ट्या आतरून ओके. बरं ठीक आहे मग. चला मुळा मग आता इथचा व्हिडिओ चला पुढे पाहता उद्या. चला झालं का किती राहिलं अजून किती राहिलं किती मला आणायचं आता लाऱ्या म्हणे आता 2 क्विंटल पाहिजे म्हणे आपल्याला. हो कसं आता 1.5 क्विंटल आणलं की येऊ राहिले 50 किलो घेऊन. चलो आणलं 2 जण येऊ राहिले अजून. बापा 2 क्विंटल हो का? बरोबर ठीक आहे म्हणा का वाया जाते का नाही का? बरोबर ठीक आहे. बरं मी काय म्हणतो मग हे कसं काय वाटप कशी करता म्हणलं तुम्ही? वाटप म्हणजे सगळ्याच्या घरी आता समजा 3-3 किलो देऊन द्या. जाय तिकडे. म्हणजे कसं जेवढे घर आहे तेवढे 3-3 देऊन दिलं मग जाय मोकळा तिकडे. असंच असते ना. तुमचं काही नियोजन नाही का बरोबर? मागच्या वेळेस तुम्ही घोर करून टाकला त्या प्लॅस्टिकच्या ह्याच्यातनी. मग तुम्हाला नाही सुचे कोणाला बक्षीस द्या काय करा. आता तुम्ही बी तसेच करू राहिले. तर आता काय करा, ज्याच्या घरी जितके माणसं तितकंच तुम्ही त्याला अनाज द्या. तितके तुम्ही बा ते आपले काय म्हणते त्याला धापोळे करून आणा. ते कसं काय वाटाव कसं वाचा बोल. म्हणजे कसं आहे, जर समजा वयस्कर असला ज्येष्ठ नागरिक आहे त्याला अर्धा किलो प्रमाणे आणि समजा जे फुल तिकीटवाले असते त्याला 1 किलो प्रमाणे. आता समजा माझ्या घरी आम्ही किती जण 3 जण, एक पोरगण आम्ही 2 जण, तर आम्ही समजा अर्ध्या तिकीटवाले समजा फ्रीवाले, तर आम्हाला तुम्ही अर्धा किलो प्रमाणे 1 किलो आणि भानूचं 1 किलो असं 2 किलो पीठ द्या तुम्ही. तेवढ्याचे धापोळे तुम्ही करून आणा म्हणा. झालं का? ज्याच्या घरी फुल तिकीटवाले त्याला किलो प्रमाणे जाय तिकडे. बाबा म्हणजे याच्यात हाफ तिकीट असं तसं आहे का? बरोबर तसं आम्हाला काय करायला लागते. ठीक आहे मग बाय तर समजा बाय पोरगा आहे तर मग त्याचं कसं धरा? आता लहान लेकराचं काय पकडायला लागते त्याला का तिकीट असते का? ते फ्री. ते 5 वर्षा खालचे फ्री. तर तुम्ही 3 जण 3 किलो इथं घेऊन घ्यायचं. बस झालं का? ते पोराचं सोडून द्यायचं. तसं बरोबर ठीक आहे. मग आम्हाला काय करायला लागते, सकाळी गाडी बैलात भरलं किंवा सगळ्याच्या घरी 3-3 किलो 2.5 किलो जे काय त्याच्याप्रमाणे ते वाटून देतो नाही का? जाऊ दे तिकडे. मग चला आता सकाळी आम्हाला मिरची आणायला लागते बा, कामाकामी लागायला लागते. करा मग आता चक्की सुरू करा, दैनं सुरू करून द्या. हो करतो मी आता सुरू. बस आता कसं 12 वाजता वाटेल नाही का? चला मग आता करून टाकतो सुरू. चला करा सोळा ते पटपट टाकायचे नाही. चला येऊ का मग आई आता? 20 किलो मिरच्या आहेत, नाकणं काढून घे, ते भाजून घेऊन त्याचा ठेचा काढणं सुरू करतो. मिक्सर तर आहेच ना. बस मग येतो आम्ही. आम्हाला ते पीठ वाटा लागते लोकांना मिसळीचं, ते वाटून देतो. गाडी बैल जुटतो निघतो आम्ही. बाबा इतक्या मोठ्या 20 किलो आता मी नाकणं काढू का ते भाजू काही ते काही काढू मिक्सरातून ना? मला 12 वाजायचे म्हणलं 2 जण इथं बसा तुम्ही, बाकीच तिकडे जा वाटाले. बरोबर ठीक आहे मग तसं करतो नाही का? बरं आम्ही बसतो तिथे 2 जण. भानू तू काय कर, तू जाय. मारतीन आपलं संकेत आणि आपलं झुंबर भाऊ तुम्ही जा. ते लोकांना शिदा वाटप करून टाका. 10 वाजेपर्यंत आपले धापोळे आले पाहिजे म्हणा. बस आता मी कसं मायला सांगून देतो आणि आम्ही करू लागतो. चेतन मी. बरोबर ठीक आहे. मग ते आपलं संभार गिमार आणलं का ते बाकीचं निंबू गिंबू हे ते? या समारात मोठे काटे आहेत राजा, ते पाठवतो मी. मारतीला फोन करून देतो. त्याला म्हणतो घेऊन 1/2 किलो. आपल्या वरातला जैला नाही का बिजाच महाग आहे. बरं समारास मी सांगतो निंबाचं आपल्याला नाही पडला वरात आहे, त्याचं काही टेन्शन नाही. अबे लाड्या खर्च कर ना जरासा. काय निंब याच्या घरचे ती त्याच्या घरचे. ते दैनाचे पैसे दिले का नाही? दिले ना बा, ते दैनाच दिले. मग आता भाण्या दिले रे बा. आता बुड्या सांगू दिले म्हणा पैसे. मग काय वर्गण दिले 700 रुपये बुड्यानं. सांगे बुडा हो बुड्याला काळजी पडली देते का नाही? हो बुडा म्हणे दिले म्हणे पैसे, काही वांधा नाही. बरं कर मग तू इथं निंबा गिंबासाठी लाईने पटाला फोन मारून दे. कसं आपली 11 वाजता पंगत बसली पाहिजे. हो आम्ही गाडी जुटतो लोकांना आपला शिदा वाटप करून टाकतो. ठीक आहे मग करतो ते मिक्सर काय कर ओके. चला शिदा वाटप चला झालं का तुमचं? 3 किलो दिलं तुम्हाला. चल द्या आता 6 आपले कटोरे टाकून दिले. मोकळं काम लवकरात आता करून घ्या. तिथं आपले ते घेऊन या. आले का झुंबऱ्या? लस चालू आहे तू आता घरून आलो मी. तर तू बुडी म्हणे 3 किलो दिलं म्हणे मला. आणि आता माझ्या घरी 3 किलो काय आले का? माणसं किती काय किती? आम्ही 3 जण ना बा. 3च्या आले आम्हाला 3 किलोचे करायला लावतो का? भाई असं नको करू झुंबर तू. आता तुझ्या घरी म्हणलं इतके माणसं असून तू 3 किलो आणि आम्ही आता 3 असून 3 किलो. आता वाईट काय जास्त माणसं आहे वाईट. आता 3 3.5 माणसाला आम्ही 3 माणसाने कुठं आले का? मग आता तुम्ही 3.5 माणसं म्हणलं 3.5 किलो घ्यायला पाहिजे तुम्ही. तुम्ही 3च आम्ही 3च. 1/2 किलोसाठी झिकझिक करू राहिली बाई. आता होती वाटे मध्ये जास्त आता धापोळे करायला लागते, हे कमी करावं लागते. 3 जर म्हणलं तर फुकट घ्या तर म्हणलं 5 किलो मागत होते. आता काय एवढं पाहत असते करायचे हो बाबा भाऊ? काय होते आता जराशी शिल्लक 2-4 धापोळे आता दोन कोणाच्या पोटातच चालले प्रसादातच आहे. हो रे हुशार राहिले का पाणी? लोकांना शिकवतो फक्त. तू आखरी किती दिलं तर मला माहित नाही का म्हणला? अरे भाऊ 2च किलो दिला ना मला माहित आहे ना.
तरी मग ते अर्धेवाले आहे ना, ज्येष्ठ नागरिक आहे ते, मा बुडान बुडी. हो त्याला कसं आहे, त्याला अर्धा किलो आणि मा 1 किलो म्हणून 2 किलो घेतलं मी, असं आहे ते. काय बोला सांगा आता, उलटी आता याच्या बुड्याची हो ना, 3 माणसं एकटा खातील. हे म्हणते आता ज्येष्ठ नागरिक आहे, हो त्याला अर्धाच किलो. काय बा बरोबर आहे बा, वाटा तुम्ही तुमच्या हिशोबाने बरोबर वाटा, जरा भानगड नाही झाली पाहिजे. नाही तर मग बायला आता म्हणजे आमच्यासारखे म्हणजे कसं, घ्या 3 किलो, घ्या 4 किलो, तुमच्या घरी 2च किलो. बरोबर आहे बा, बरोबर करा म्हणलं. फालतू कशी भानगड नाही आला पाहिजे. आता काय तुम्ही अर्धा किलोसाठी एवढं झिकझिक करता हो, समाजासाठी काय करतात म्हणलं. 4 धापोळे जरा लोकांसाठी शिल्लक झाले तर काय बिघडून काय राहिलं म्हणलं. एवढं नाही पाहिलं पाहिजे माणसाला बारीक राहायच्या. हो ना काय पाहिजे, फक्त यातलं कुठं साठू सोडू नका. नाही तर मग सर्व असं झालं तर झालं, जेवढं गेलं तेवढं करून आणा निदा. म्हणजे आम्ही आता यातलं पीठ काढणार आहोत का, काही आपलं काही बोलणं काही करणं, असं नाही बोलायला पाहिजे. आडून नको बोल तू. आडून काय बोललो मी, तसं काही नाही ना, फक्त म्हणलं बा जेवढं मी पीठ दिलं तेवढ्याचं करून आणा. मग तसं काय म्हणलं मी का म्हणलं तुम्हाला काढता म्हणून, काही भांडण करू नका बा, करसा तर करा, नाही तर वापस द्या ना. मग काय बाबुडीला करायला लावतो काही आपलं. बाबा तसं नाही ना, आपण म्हणलं बाबा आम्हाला जास्त हिरच येते ना आम्हाला, मग त्या बैल कमी आम्हाला जास्त. बरोबर ठीक आहे, करतो आणतो मी. हो जाऊ दे पुढे, जाऊ दे. तेच म्हणलं गावगाड आहे नाही बघा, कमी जास्त चालत असते. चला चला भरो येऊ द्या गाडी. जरा सांगेल येऊ द्या बघा. आम्ही यायचं की ताळमेळ झालं का नाही रे, मारते कुठं किती वाजता आहे म्हणलं. पंगत ते काय धापोळ्याचं जेवण नाही घरी. कुठं आलं तेच चालू आहे ना. मग काय गडबड काय होतं, फोन काय सुरू आहे तर मग मिक्सर खराब झाला ना त्या लाऱ्याचीच. मग काय आता हेच आता मी याची इथं पाठवलं भानीच्या. हॅलो भानू, भानू मी काय म्हणतो, म्हणलं मला बोल म्हणलं, काय म्हणत होता. ते ठेच्याचं झालं का म्हणलं, ठेचा तयार झाला का. ते लाऱ्या म्हणे ते मिक्सर खराब झालं, तो घरी आणलं म्हणे ते. मिरच्या गिरच्या सगळ्या काय सर घ्या, लईन नाही ना, लईन गेली म्हणलं लईन. हो म्हणून कसं थांबेला जरासं, लईनची वाट पाहून राहिलो. म्हणलं लईन आली की मग कसं मिक्सरातून काढून घेतो. सगळं बिलकुल मिरच्या भाजून घेऊन तयार आहे, जिरं मिरं मोल सगळी टाकेला आहे. फक्त आता काढायचंच काम राहिलं, लईन येऊ दे. अशी परिस्थिती आहे. काय करता, लाईन गेली म्हणजे ऐन वक्तात लाईन जाऊ का आता. सांगा आता, काही काढावं ते ठेचा, काही आता हे करा. धापोडी येऊन राहिली तिकडे मंडळावर, आणि काय करावं काय नाही, सुचून नाही राहिलं आम्हाला. हो ना, मग लाईनचं माहित नाही का आपल्याला. मग लाईनचं काम असते तर आधीच करून घेतलं पाहिजे. ते मिरच्या वाटून कुठून हे ते आता मध्ये ठेचा काढायला लागतो ना, लवकर काढता जरा, असं असते का. तर अरे हो ना, होते ना, गडबड नका करत जाऊ तुम्ही. मग काय आता एवढं लाईन आली की झालं. आता मी फोन मारतो लाईन म्हणले 1 मिनिट. लवकर लावते म्हणा ते लाईनचं पाम. मग काय ठेचा राहिला म्हणा, काढा आमचा राजा. मग काय पंगत अटकून पडेल, लावते फोन लावले. देवदास भाऊ आले ते बोलावते. देवदास भाऊ इकडे म्हणा, लाईन नाही आहे, ठेचा नाही, इकडे हे हरिया म्हणलं देवदास भाऊ इकडे बरं जरासं. ते लाईन मग साहेबाला फोन लावर, लाईन नाही ना राजा, इकडे बरं. काय अडचण काय आहे म्हणलं, काय साठी बोलावून राहिले. करा ना फटाफट लवकर, पंक्तीची तयारी करा जरा. किती उशीर करता, आता 11 वाजून राहिले ना. 11ला सांगितले तुम्ही ना, 11ला इथं आहात तुम्ही. काय करणार आहे ते. मग काय दोन येटा मग ते द्यायला सारखं सुधरून नाही राहिलं. मग काय घाम फुटला द्यायला. मग ठेचा नाही अजून तयार. ठेचा आणि काय करता, तिकडे धापोडी येऊन पडले म्हणून लोकांची, आणि हे लोकांना नाव ठेवते लवकर आणा, याचा ठेचा तयार नाही. सांगा आता काय करा. काय तिथं म्हणजे काय, त्याला सांगा का मिठा सांगा म्हणलं. अरे काय राजा, समजून घेत जा ना तुम्ही. कसं आता लाईन नसल्यावर आता ते ठेचा राहिला म्हणून राहिला का. आम्ही काय मुद्दा म्हणून ठेवला. होईनच ना, येईनच लाईन 10 मिनिटं. लाईन काय बा, फोन लावा बाबू. देवदास भाऊ मी फोन लावून देतो, तुम्ही लावा ते. बोला ते संग काय म्हणायचं म्हणा बा, लवकर लाईन सुरू करा म्हणा. मी लावला काय, तू लावला काय, लाव तू. काय म्हणते समजून तर घरी, काय कंडिशन आहे तर लाव. हा लाईनमॅन साहेब बोलतो. बोला बोला बोला, कोण बोलता. रामपुरून बोलतो म्हणलं, आपलं गणेश उत्सव मंडळातून. आणि ते कसं आहे, आमची ती लाईन नाही आहे, तर आमच्याकडे काय प्रॉब्लेम काय आला म्हणलं, लवकरात लवकर सुरू करा बा, अशी विनंती आहे. हो हो होईल ना, ते वरूनच गेलेलं लाईन. तर बहुतेक साधारणतः 1 घंट्याने येईल. म्हणजे कुठेतरी काम चालू आहे मोठं. तर येईल 1 घंटा साधारणतः, हो असं सांगितलेलं आहे. 1 घंटा. अरे नाही हो साहेब बाबा, इकडे लोक तक्त करून राहिले. जेव्हासाठी थांबले म्हणलं लोक. आजच्या दिवसा लवकर करा म्हणा त्याला. काय तर वरच्याला सांगा जरा लवकर करा म्हणा, अडचण आहे इकडे. हो ना, पण ती वरचेले आपण काय सांगणार आहोत. सांगतो मी तसं, कसं म्हणजे लय अर्जंट आहे का असं काही विशेष. बाबा लय दर्जन आहे ना, ठेचा काढा जरा, ठेचा पंक्तीतला आमचा. मग काय धापोळे आले, ठेचाच राहिला. पण काय करा आता, काय सांगा मी म्हणून म्हणलं बा, लवकर लाईन सुरू करा. मग अजून 1 घंटा गमावली चालते, फक्त आमचा ठेचा काढेपर्यंत लवकरात लवकर सुरू करा. अजून 1 मग तुम्ही ब्रेक घ्या. अरे काय राजा, ठेच्याचा आता ठेचा घ्या ना, या काय ॲडजस्टमेंट करू ना, घ्या ना. काय याच्यातून म्हणजे असं कसं आता लाईनला थोडंसं 1 घंटा लागू शकते. आता काय म्हणजे ॲडजस्टमेंट काय ना करणार, काय ना मग वाटाव काय ना म्हणा आम्ही. त्या सांगा ते काय रे साहेब म्हणलं, ठेचा काय ना काढावं काय ना आम्ही. आता काय येते का मशीन आहे का काय. आपण भाऊ आमच्या हाती नसते ते. वरून गेल्यावर आता काय करू शकतो आपण ना. घ्या ना, पाटी गिटी घ्या म्हणा, बाहेर म्हणा, वाटा म्हणा त्याच्यावर. सापडते ना, पाट्यावर करा ना ॲडजस्टमेंट. आता कसं आता आपण काय करू शकतो. पाटे पामध्ये, अरे पाटे कुठं पाहू आता, कोणाच्या घरी राहिले पाटेन वाटेन घटे. मग काय तर खलबत्ता नाही सापडत जागेवर, आणि म्हणतात आता पाटे पाहा तिथं न करा. लवकर करा बा साहेब, जरा प्रयत्न करा लवकर. हो ना, बस करतोच मी. 1 घंट्याच्या आधी येऊन जाईल. हो काही हरकत नाही. काय करा 1 घंटा. बरं ठीक आहे साहेब, आता काय राजा लोक आता पंक्तीत बसायला चालले होते, पण बरं झालं फोन केला आम्ही. पण काय ठेचा मोठा फोन केला. बरं ठीक आहे बा, लवकर करा. आता काय करा मग, आता लोक तू करते तर हो, बातच पंक्ती लोक जमा होते आता. आहे ना पाटा, आहे ना भाण्याच्या घरी पाटा आहे. ते बुडा चांगला मसाला त्याच्यावर वाटते ना पाट्यावर अजून बी. मग काय लाईन ते जाऊ देत नाही जास्त. तिथं वाट म्हणा भाण्याले, ते सांगून दे म्हणा पाटा काढ म्हणा. आम्ही तर घोर बरोबर ठीक आहे, हो करतो मग तसं करावं लागेल नाही का. तरी पण टाईम लागणार नाही का. बरोबर ठीक आहे. आता कधीच काम झालं. आता लईन आता 1 घंटा 1.5 घंटा येत नाही म्हणते बा. हो आता काय कसं करा. आता पाट्यावर वाटा म्हणते तुम्ही. असं आता मारतीचा फोन आला, काय इलाजच नाही. हो काय कसं करू मग आता.
काय झालं म्हणलं काय लाईनचं काय काम आहे काय करा बाई हे बा लसणाचा पेन मिरच्या भाजून घेऊन सगळं तयार आहे बरं पण ते आता म्हणलं मिक्सरात काढतो तर लाईन गेली आणि त्या लाऱ्याची तर काढा जात त्याची मिक्सर बिघडलं होतं आता इथं आणलं तर असं झालं लाईनचं तर काय करा आता 1-1.5 घंटा येत नाही म्हणते तर तिकडे ते धापोळे पोहोचले आणि आता यायचं अजून ठेचा तयार नाही काय बापा अशा तशा उलशा गोष्टीसाठी बसता डोक्यात हात देऊन पहिले काय आता काय मिक्सरच होते का म्हणला अन्न म्हणलं किती आहे काढते सगळ्या काढ म्हणलं ते लसणाचा पेन आणि ती मिरच्या चल म्हणलं माझ्या घरी घेऊन माहित आहे पाटा दन सुरू झालं मग माझ्या घरी आहे अन्न तुझ्याच अन्न जा बनू यायची पाटा घेऊन ये नीटच आपण रप सुरू करून देऊ 2-4 बायला आवाज येते जाय ते सुनीला आवाज देऊन 2-4 बायला सांगून दे लवकर आपापली पाटी घेऊन या म्हणा इथं रप अर्ध्या घंटे तिकडे जमलं मग काय टेन्शन नाही का काही तिकडे लाईन बरं दे तुम्ही आवाज पाठी घेऊन येतो 1-2 चला मग कठीण दिसू राहिलं कधी लाभायची हो मलाच वाटते आता लाईनचं काही खरं नाही हो 1-1.5 तर वाजतेच ठेचा करायला यायला आता हे काही वाटतीन आणि काही काय करतीन तर करू बा हे पोट्टे झामल सुरू होतं यायचं ते काय म्हणते संख्या आता अरे संख्या इकडे रे बा अरे बरा शिव लागलो चला म्हणलं झाला ठेचा गिचा तयार झाला सगळं बिलकुल ओके आपापलं ताट घ्या आणि ग्लास घ्या या लवकर बाबा मिक्सराने एवढा लवकर नसता झाला कसा काय झाला बा ठेचा काय आली का लाईन रई कुठं आली गुंपा आली कौशल आली 5-6 घरी भेळ्या पट बिलकुल वाटला आणि बिलकुल इकडे घेऊन आलो झालं सुरू झालं चला लवकर मग काही टेन्शन नाही गुंपा बुटीचा हात लागला म्हणजे झाला आता मग काय चला जेवायला चला लवकर आणा आपापले ताट आणि गिल्लास चला चला धापोळे ठेचा चला पट संकेत हा चला आणलं का ताट आणलं का हा चला बरा चला लवकर तिकडचे लागा लाईन मध्ये फटाफट बरं लागला होतं कधी पुढे काय कधी म्हणजे झालं बरोबर आहे ना ठेचा घेता पापड बरोबर ते आहे बरोबर मिरच्या अरे हे कोणती काळी रे हे साधी मिरची मग खुरासनी मिरची नाही ऐकत आम्ही तू काय सांगू राहिला मग चल घे म्हणलं ठेचा गिचा घे तू येस पाहिजे तू लोकांना पाहिजे चला मोठा चला रे पोट्टे चला घ्या बरोबर 2-2 धापोळे ठेचा मस्त चांगलं अगं बघ तेल घ्या निंबू घ्या निघा चला बसा चला सर्व मंडळींना विनंती आहे सर्वांनी प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा गणपती बाप्पा मोरया ठेचावाले ठेचा लक्ष्मण ठेचा देऊ का हिरवा मिरची मस्त एकदम 1 नंबर देऊ का जरासा अबे ते काय बुंदी व्हायला का भाजी सारखा वाढ राहिला बस घेतला मी महापुरता मग काय किती बी खात असते काय निंबू चांगलं एखादं निंबू एखादं मस्त मोठं वालं अरे काय निंबू करतात हा मानतो मी माझ्या ठेच्यात आहे ते निंबा सांगा कोणाला चला ठेच्यावाले तिकडे देऊ का तिकडे आणू का रे का भुसण्या एक निंबू आणलं का काय का पोट्टे बिजा का पोट्टे शांताराम या ना म्हणलं घ्या बाप्पा 2-3 आणल्या मिरच्या आणल्या संग पायदा म्हणलं जरासं अभि तसं आहे म्हणलं घ्या फिक्क्या आहेत ना पहिल्यासारख्या आहे का चल द्या चला गणपती बाप्पा मोरया घ्या रट्टा चल द्या महिला मंडळांनी लवकरात महाप्रसादाकरता येण्याची कृपा करावी मारुता ढुक्के अध्यक्ष यांच्या वतीने सर्वांना सांगण्यात येत आहे लवकरात महाप्रसाद घेण्यासाठी यावा मिरवणूक करायची 5 वाजता चला लवकरात चला कशाने तू खळा घरी करा लवकर चला आलं सगळं रेडी झालं आता चला मग महिला मंडळाला आवाज दे ना गणपतीच्या मागे आता निरोप देऊन राहिलो आपण गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हा आपल्या सगळे मिळून जाणे लागणार का तिकडे दे महिला मंडळाला सगळे आवाज चला म्हणा आरत्या घ्या चला तिकडे मग काय आता बसले आपल्या घरी चला दे आवाज दे सगळ्याला ते ढोल ताशावाल्याला म्हणा सुरू करा म्हणा जरा ते धडंग चल द्या म्हणा ते मारती दादा बजाव गणपती बाप्पा मोरया चल दे रट्टा मी काय म्हणतो ते ऐका पहिले बोला लक्ष्मण भाऊ काय अडचण आहे तुमची चला ना आता काय अडचण काय
अडचण आहे? काय अडचण काय म्हणजे समजून नाही राहिलं तुम्हाला? म्हणलं मिरवणूक सुरू झाली तरी बसून आमच्या डोक्यावर बोकांडीवर दिलं तर हे म्हणलं काय 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 आम्हीच घ्यायचं का मला शेल्या लोक? तर मग आता त्यात काय अडचण आली? काय अडचण काय त्याच्यात? अडचण म्हणजे काय आम्ही काय हेच घेत राहू का? हे या बोट्याच्या डोक्यावर द्या ना. आम्ही वाजवतो ना आता ढोल, आम्ही काही वाजवा मग? जमत नाही लक्षण भाऊ तुम्हाला? वाजता येते तुम्हाला? वाजता येते का म्हणलं? ते काय काय सोपं काम आहे का? कठीण असो का कसं असो का गंधीराबाई तुम्ही सांगा. काय करता सांगा. खरं आहे हे बा शिवला पहिल्या वेळेस का नाही गणपती बसायच्या दिवशी बी आमच्या डोक्यावर, आता हे उठवायच्या दिवशी बी आमच्या डोक्यावर. म्हणलं हे काय निरा काय म्हणजे वाजवायचेच काम करतात का? आम्ही बी म्हणलं वाजवतो, यायच्या डोक्यावर द्या आता. काय लागा भाड्या तुझ्या पुढा पाहिला काय? अरे कधी राहू द्या ना, राहू द्या ना, जमत नाही बरं तुम्हाला? अरे जाणं म्हणलं का तुलाच वाजवायचं का रे? टाकलेलं काय सांगून राहिला? त्यापेक्षा सुद्धा वाजवतो म्हणलं. पहिले आम्हीच वाजवतो म्हणलं, काय वाजवलं नाही का आम्ही आजलो? त्याला म्हणलं सांगून राहिला. त्याला म्हणलं ते सगळे सगळे ढोल खाली ठेवा. आम्ही आता 5-6 जण आम्ही वाजवतो. हो ना, मायाबिन तर धरलं की आमच्या डोक्यावर. त्याला म्हणलं चला खाली ठेवा ते. जाऊ द्या म्हणलं. चला भानू लाऱ्या घ्या तुम्ही, ढोल खाली ठेवा. हे डोक्यावर घ्या तुम्ही आता. चला घ्या आबजी घ्या, तुम्ही घ्या ते त्याच्या डोक्यावर देऊन द्या. चला करा, सुरू करा. या